गेल्या काही दिवसांपासून मुलींच्या जन्माचं प्रमाण घटतंय आणि आता त्याचे परिणाम सुद्धा दिसायला लागलेत. कारण कोल्हापुरातील एका अनाथ आश्रमामध्ये 3 मुलींसाठी तब्बल 400 उपवरांचे अर्ज आलेले आहेत. इतकंच नाही तर दिवसाला 10 ते 12 अर्जांची त्यामध्ये भर सुद्धा पडतेय. पाहूयात. आपल्या सर्व सभासदांचं या मराठा लग्न अक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अर्थातच मी गजानन खंदारे. मित्रांनो, जी काही छोटीशी क्लिप ऐकली तर अनाथ आश्रमाच्या संबंधाने आपण सत्य आणि वस्तुनिष्ठ माहितीसह या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तेव्हा जो काही 5-6 मिनिटाचा हा व्हिडिओ असेल तर तो आपण शेवटपर्यंत बघितला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की आपण अर्धवट माहिती घेतो कुठल्याही गोष्टीची आणि मग लगेच फोन उचलतो, कानाला लावतो आणि तुमचा अनाथ आश्रम कुठे, काय करावं लागेल, आणि मग अशा गोष्टीतून फसवणूक जास्त होत असते. अर्धवट ज्ञान हे कुठल्याही गोष्टीचं घातकी असतं. तर असो मित्रांनो, पहिली गोष्ट आपण ही समजून घेतली पाहिजे की अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न करण्याची गरज का वाटू लागलेली आहे. की दुसरी गोष्ट की या नावाने महाराष्ट्रात सध्या सगळ्यात जास्त फसवणूक अनाथ आश्रमातील मुलींच्या नावाने, नंबर 2 ला गरीब घरच्या मुलींच्या आणि नंबर 3 ला कमी शिकलेल्या मुलींच्या नावाने होते आहे. तेव्हा या गोष्टीपासून आपण सावध असलं पाहिजे आणि लोकांची फसवणूक होऊ नये, लग्न जुळण्यासाठी कुठेतरी मदत व्हावी, या हेतूने आम्ही या युट्यूबच्या व्हिडिओचं प्रयोजन करत असतो. आणि हे करत असताना मग बऱ्याचदा बोलण्याच्या ओघामध्ये ओझरती माहिती द्यावी लागते किंवा मग काही नियम सुद्धा बोलण्याचे पाळावे लागतात. तर असो, या माध्यमातून जी काही अनाथ मुली ज्यांना आपण किंवा अनाथ मुलं ज्यांना आपण संबोधत असतो, तर पहिली गोष्ट ही वेगवेगळ्या प्रकारातून अनाथ म्हणून झालेली असतात. आणि काय होतं की बऱ्याचदा एखाद्या मुला-मुलीचा लहानपणी किंवा थोडस मोठं झाल्याच्या नंतर वडिलांचा अपघाती मृत्यू होतो, आई वडिलांचा, आणि मग कोणीच नसतं. अशा स्थितीमध्ये त्यांचे जे काही नातेवाईक, चुलते, काके, भावकी जे कोणी असतील तर ते त्यांची पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारत नाहीत आणि मग त्यांना भटकंती करण्याशिवाय किंवा भीक मागण्याशिवाय पर्याय नसताना आणि मग काशातच कुठेतरी ते कुणाच्या तरी लक्षात येतात आणि मग ही अनाथ आश्रम जी काय असतात तर ही अनाथ आश्रम त्या मुला मुलींचा सांभाळ करतात, एक चांगलं सामाजिक कार्य करतात. दुसरीकडे जी काही मुलं मुली अशी असतात की ती जन्मताच अनाथ असतात. बऱ्याचदा असंही होतं की कुठेतरी आई वडिलांनी ती सोडून दिली असतात कारण त्यांना स्वतःच पोट भरणं अवघड होतं आणि मग अशा स्थितीमध्ये त्यांना कुठेतरी ते व्यवहार सोडून देतात. तर अशांचा शोध घेऊन ही अनाथ आश्रम जे असतात तर ती यांचा सांभाळ करत असतात, एक चांगलं काम करत असतात, ते पुण्याचं काम करत असतात. आणि अशा स्थितीमध्ये जर आपण एखादी मुलगी अनाथ म्हणून स्वीकारत असू लग्नासाठी तर ही एक चांगली गोष्ट आहे, एक म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे, पुण्याचं काम आहे. मात्र लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून आपण जर अनाथ आश्रमातील मुलीचा विचार करत असू तर आपण कुठेतरी स्वार्थी हेतून प्रेरित होऊन पाप करतोय, हे लक्षात घ्या. आणि मग तुम्ही 100% फसवले जाणार, कारण तुमचा हेतू आणि उद्देश प्रामाणिक नाही. ज्या वेळेस 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी ह्या मुलं मुली अनाथ होत्या तर त्यावेळेस आपण त्यांची उत्तरदायित्वाची जबाबदारी समाज म्हणून स्वीकारली नाही आणि आता लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून आपण त्यांच्यासोबत लग्न करायचा विचार करतो. तर हा कुठेतरी आपण कुठेतरी स्वार्थी संधी साधूपणा साधतोय असं यातून प्रतीत होतंय. मग त्याच्यामुळे काय होतं की हे फसवणुकीचे प्रमाण वाढलेलं आहे. दुसरीकडे जे काही अनाथ आश्रमाविषयीचे जे काही नियम आहेत तर ते नियम कडक असतात. तिसरीकडे जे काही अनाथ म्हणून जे काही नोंदी झालेल्या आहेत सरकारकडे, महाराष्ट्र सरकारकडे, तर त्यांची संख्या जवळपास 1200-1300च्या आसपास आहे. आणि मग या माध्यमातून बरीच बाल संस्कार केंद्र, छोट्या छोट्या लहान मुलांसाठी वसती शाळा, त्याच्यानंतर निवासी शाळा, अपंगासाठी शाळा, त्याच्यानंतर महिला व मुलींचं संगोपन, त्याच्यानंतर वृद्धाश्रम, अशा बऱ्याच शाळा किंवा आश्रम हे उदयाला आले. मात्र मग याच्यातून शासनाकडून जे काही अनुदान आहे तर ते अनुदान मिळत असताना बऱ्याचदा बोगस पटसंख्या दाखवून याच्यातून अनुदान लागण्याचाही प्रयत्न झाला. पण त्याच्यामुळे अलीकडच्या काळामध्ये शासनाने आता याच्याविषयीचे नियम कडक केलेले आहेत. बऱ्याचशा शाळांवर अशा कारवाई केलेली आहे, त्यांचं अनुदान सुद्धा बंद केलेलं आहे, काहींना ब्लॅकलिस्टेड सुद्धा केलेलं आहे. आणि याच्यातून मग अशातून जे काही आहेत सध्या
तर अशी जी काही अनाथ आश्रमांची जी काही संख्या आहे, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला अशा अनाथ आश्रमाचा शोध घ्यायचा असला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला व बाल कल्याण विभाग असतं किंवा समाज कल्याण विभाग असतं. यांच्याकडे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तुमच्या जिल्ह्यामध्ये असलेल्या अनाथ आश्रमांची माहिती घ्यावी किंवा तुम्हाला जर एखाद्या जिल्ह्यात म्हणजे तुम्ही जर कोल्हापूरमधून असाल, सोलापूरमधून असाल, नागपूरमधून असाल, तर त्या जिल्ह्यातलं जर तुम्हाला अनाथ आश्रमचा पत्ता पाहिजे असेल, तर ते आमच्यासोबत संपर्क केल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला देऊ. कारण याच्यामध्ये गोपनीयतेचे नियम असतात. कुठलीही माहिती उजागर करता येत नाही. तर ती तुम्हाला आम्ही मेलवर देण्याचा प्रयत्न करू. त्या संदर्भातल्या लिंक देण्याचा प्रयत्न करू. मात्र तुम्ही जर या हेतूने अनाथ मुलीसोबत लग्न करायचा विचार करत असाल, तर ती जी काही व्हिडिओ क्लिप होती, तर ती एबीपी माझाची 8 वर्षापूर्वीची बातमी आहे. त्यांनी एक स्टोरी रिपोर्टिंग बनवलेला आहे आणि ती बातमीची लिंक जी काही एबीपी माझाची ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही खाली दिलेली आहे. तुम्ही ती पाहून घ्या. 8 वर्षाच्या आधी ही कंडिशन होती की 3 मुलीसाठी 400च्या वर अर्ज आले दर दिवशी 10-12ची. आता वास्तव किती गंभीर झालेला आहे. आणि दुसरीकडे अनाथ आश्रमांची संख्या ही खूप नगण्य आहे महाराष्ट्रामध्ये की ज्या मुलींचा सांभाळ करतात. बऱ्याचदा आम्हाला अनाथ आश्रमाच्या नावानं फोन येतात, तर त्यावेळेस आम्ही ज्यांना विचारतो की बा एखादी 2-2.5 वर्षाची मुलगी तुम्हाला दत्तक घ्यायला चालेल का? किंवा मुलगा दत्तक घेता का? तर ते शिव्या घालतात, चिडतात. लग्नासाठी अशा मुली मिळत नसतात. अनाथ आश्रमाची प्रत्येकाची एक नियमाची प्रक्रिया वेगळी असते. बरेच अनाथ आश्रम भुसावळ साईडचं जे आहे भुसावळचे, तर ते जर त्यांच्याकडे एखादी जर मुलगी विवाहासाठी उपलब्ध होत असेल तर 18 वर्षाचं वय पूर्ण झाल्याच्या नंतर पहिल्यांदा त्या मुलीचा विचार घेतला जातो. त्या अनाथ आश्रमातच जर एखादा मुलगा असेल, होतकरू असेल, तर त्यांची लग्न लावून देण्याचा प्राधान्यक्रमानं विचार केला जातो. कारण मुलीसाठी मुलगा मिळेल, पण त्या मुलाला मग मुलगी कुठून मिळणार हाही विचार समोर येतो. मग त्यांच्याही उत्तरदायित्वाची जबाबदारी ही कुठेतरी समाजावर, त्या अनाथ आश्रमावर असते. मग त्या दृष्टीनं तो विचार होतो आणि मग अशा स्थितीत एखादी जर मुलगी असलीच महाराष्ट्रभरात किंवा राज्यभरात, बऱ्याच मुली ह्या अनाथ आश्रमानं संगोपित केलेल्या असतात. काही कोर्टाकडून आलेल्या असतात, तर त्याच्यावर न्यायालयाचे अधिकार असतात आणि मग अनाथ आश्रमाचे जे काही नियम ठरलेले असतात, तर त्या नियमामध्ये जर कॉमनली विचार केला, की एखादा मुलगी जर एखाद्या आश्रमामध्ये जर असेल, की जसं आता कोल्हापूरच्या बाल संस्कार केंद्रानं त्याचा जाहीरनामा काढला होता आणि जाहीरनामा असं WhatsApp, Facebookला येत नसतात अनाथ मुलींच्या माहिती. तर याच्यावर चुकूनही भरोसा ठेवू नका. तशी तुम्हाला कुठेच माहिती येत नाही. तिथे तुम्हाला जाऊन प्रत्यक्ष जाऊन नोंदणी करावी लागते. अशा कोणीच माहिती तुम्हाला देत नसतं आणि तशी उजागरही करता येत नाही. ह्या सगळ्या चुकीच्या माहिती आहेत. त्यांच्याविरुद्ध जर पोलिसात तक्रार दिली, तर त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होतात. ज्या Facebookला वधूवर जर टाईप केलं, तर अनाथ मेळावा गेटपासच्या नावानं पैसे भरा, शांताई आश्रम सोलापूर, कोल्हापूरच्या नावानं हे सगळे बनावट नाव घेऊन फसवण्याचे कामं करतात. तर यांच्या चुकूनही नादाला लागू नका. ही फक्त फसवणूक आहे. आणि अशा स्थितीत जर एखादी मुलगी असेल, तर तिची संमती घेतल्यानंतर अर्ज मागवले जातात. अर्ज मागवल्याच्या नंतर एखादा मुलगा जर त्या विवाहासाठी योग्य वाटत असेल, पसंत पडत असेल, तर त्याची गुप्तपणे चौकशी केली जाते. तो 30-35 हजार 40,000 दर महिन्याला कमवतो का नाही, स्थिर उत्पन्न त्याचं आहे की नाही, त्याची सामाजिक प्रतिष्ठा कशी आहे, त्याच्या घरातले कोणी व्यसनी तर नाहीत, त्या गावची ग्रामपंचायत त्या मुलीला स्वीकारायला तयार आहे किंवा नाही, त्या गावातलं त्यांनी ते जर ठराव देत असतील तसा स्वीकारायची जबाबदारी घेत असतील, ते कुटुंबांना स्वीकारलं पाहिजे. कारण असं झालं नाही पाहिजे की 4-6 महिने ती राहिली, परत भानगडी झाल्या, आपल्याकडे होतात. कारण आपल्याकडं एक तर पहिली गोष्ट लग्न जुळत नाहीत, जुळले तर टिकत नाहीत. 2023 मध्ये 4 लाख खटले हे फारकतीसाठी कुटुंब न्यायालयामध्ये प्रलंबित होते. भारतातली ही संख्या आहे. त्याच्यानंतर तीच 2023-24 मध्ये 8 लाखापर्यंत गेली आणि सध्या डिसेंबर 2024 अखेरपर्यंत 11-11.5 लाखाच्या आसपास खटले हे घटस्फोटासाठी प्रलंबित आहेत, हरकतीसाठी प्रलंबित आहेत. तर ही वास्तविकता आहे. तर अनाथ आश्रमातील मुलीचं जर उद्या 4-6 महिन्यानं जर तसं काही झालं, तर याची जबाबदारी कोण स्वीकारायची, हा मोठा गंभीर प्रश्न असतो. आणि मग त्या दृष्टीनं हा डोक्यातून विषय काढून टाका, की बाबा अनाथ आश्रमाच्या नावाने कुठेतरी पैसे भरले म्हणजे मुलगी मिळेल. तर हे शक्यतोवर असं होत नाही. आणि तुम्हाला त्या उपरही जर एखाद्या अनाथ आश्रमाची माहिती पाहिजे असेल, तर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण, महिला बाल कल्याणशी संपर्क करा. त्याच्या लिंक आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. खाली जे काही आम्ही संपर्क, तुम्हाला जर एखाद्या ठिकाणचा अनाथ आश्रम पाहिजे असेल, तर तुमची माहिती आम्ही जो फॉर्मॅट देऊ, किंवा माझ्या एक चांगल्या उदात्त हेतूसाठी मी ही माहिती मागवत आहे, तर मला ती देण्यात यावी. तुमच्या मेलवर देऊ. खाली आमचा मेल आयडी दिलेला आहे. तुम्ही आम्हाला मेलवर पाठवणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आम्ही कुठलीही लिंक प्रोव्हाइड करणार नाही. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.